हॅलो सर नमस्कार. दुसऱ्या आरवरनं बोलत होतो जरा. हा सर, थोडीशी तुमची एक मला बाईट पाहिजे होती सर. शहर मध्येला घेऊन थोडंसं लोकांमध्ये बरंचसं संभ्रम निर्माण झालंय. वोटिंग वाढली वगैरे. काय 16,000 वोटिंग वाढली. 6 नंतर एवढी वोटिंग कुठं झाली, काय झाली? नाही ऐका हा सर. वोटिंग जे ऍक्च्युअल आकडे ह्याच्यावरनं आले, आता फोनवरनं सांगितलेले आकडे 5चे असणार तिथं. तुमच्या माहितीसाठी सांगतो. बरोबर आहे. लक्षात आलं का? हा सर. फोनवरनं सांगितलेले आकडे ज्या वेळेला फोनवरनं माहिती देतात लोक, अच्छा, त्यावेळेला ते अर्लियरच फोन करायला सुरू करतात. 100 लोकांना तुम्हाला फोन करायचा आहे, बरोबर ना? त्यावेळेला तुम्ही 6चा आकडा 6ला नाही मिळवून घेऊ शकत. बरोबर आहे. तर 5 पासून सुरू होतो. बरोबर. 50-60% लोकांची आकडेवारी 5, 5:15 दरम्यानची बी असते. बरोबर. तुमच्या लक्षात आलं का? हा हा. आणि तुम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष तुमच्या हातात कागद पडतो किती मतदान झालं, हे जे पहिले जे आकडेवारी ती सगळी ट्रेंड म्हणून दिलेली असते. आकडेवारी बाबा इतका टक्के झाला, ह्याच्यामध्ये ट्रेंड असतो तो. बरोबर आहे. ज्या वेळेला मतदानाची टक्केवारीचं तुमच्या हातामध्ये पडतं, तुम्ही 16,000 वगैरे म्हणतात तसं काही नाहीये. ते जे आम्हाला ट्रेंड अगोदर कळवला, आमचं 56.30% आम्ही क्लोज अप पोलची आकडेवारी दिली. बरोबर आहे. 56.30%. ओके. आणि आता किती झाले? 57.77%. बरोबर. म्हणजे 1% 16,000 मतं नाही बसत ना. नाही, कारण 6 वाजताची जी लिस्ट होती ना सर, 6 वाजताच्या लिस्ट मध्ये 53% झालेली होती. नाही ऐका, ते 5 वाजताची होती आकडेवारी. 53% तुम्हाला 6 वाजता आकडेवारी द्यायची नाही. 6 वाजता आकडेवारी म्हणून हा कुठं कॉलम नाही आहे तिथं, लक्षात घ्या. नाही, ते वरती लिहिलं. ती आकडेवारी होती, ती 5ची होती. लक्षात आलं का? 5 पर्यंतची जी आकडेवारी होती ना, आता क्लोज ऑफ पोलची आकडेवारी जी होती ना माझी, क्लोज ऑफ पोलची, क्लोज ऑफ पोल म्हणजे फोन करून सगळ्यांना विचारलं तुमची किती झाली, तुमची किती झाले क्लोज झाल्यानंतर. 5 पर्यंतची ती 49% होती. 5 पर्यंतची 49.6. नाही ऐका, ते तुम्हाला त्याच्या ट्रेंड मध्ये जे 5 पर्यंतची आकडेवारी होती ना 53% होती, आणि क्लोज ऑफ पोलची होती माझी 56.30%. आता मी ऑनलाईनला ती आकडेवारी अजून बी सेव्ह आहे. अच्छा, हा. लक्षात आलं का? हे फॅक्ट नेरेटिव्ह आहे. तुम्ही जे ऐकताय ना, हे बाहेरचे काहीतरी नॅरेटिव्ह चाललंय. नाही सर, DIOचे आपले ऑफिशियल जे ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये आलेली लिस्ट होती. त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये मी जी आकडेवारी क्लोज ऑफ पोल म्हणजे एकदम क्लोज झालेलं आहे. क्लोज बटन दाबल्यानंतर काही लोकांची आकडेवारी कळली. बरोबर. त्यावेळेला सगळ्यांचं क्लोज झालेलं नसते. बरोबर आहे. 6ला म्हणजे 6ला सगळेच बंद होत नाही. 20-25 मतदान केंद्रावर रांगा होत्या. आज जी दुपारी जी लिस्ट प्रोव्हाइड केली ना सर, 4 वाजता, 4 वाजताच्या लिस्ट मध्ये एंड ऑफ पोल म्हणून आलं त्याच्यामध्ये, राईट? हो, एंड ऑफ पोल म्हणजे मग ते 57% आकडेवारी जी असते ना, ते क्लोज ऑफ पोलच्या आकडेवारीपेक्षा नेहमी जास्त असते. कारण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आकडा जे आहे तो प्रेसाइडिंग ऑफिसरनं सही, म्हणजे त्याच्या सहीच्या रिपोर्ट मधला आकडा असतो तो. बरोबर आहे. आणि आम्ही देताना अर्धा 1% आकडेवारी कमी देतो. कारण एकदा क्लोज ऑफ पोलची आकडेवारी जर तुम्ही 57% दिली आणि तुमची भरली 56%, एंड माघारी नाही येऊ शकत. मला सस्पेंड केलं असतं आयोगानं, माहितीये का? बरोबर आहे. हे समजून घ्या. ठीक आहे सर, थोडीशी मला एक बाईट देताय सर? 5 मिनिट हेच घ्या. मी बाईट म्हणजे आता माझे रात्रभर जागरण झालेले. तुम्हाला जे व्यवस्थित सांगितलं तेच टाका त्याच्यामध्ये. क्लोज ऑफ पोल आणि एंड ऑफ पोलच्या आकडेवारीमध्ये फार मायनर फरक आहे. पॉइंट म्हणजे 1% फरक आहे. आणि तो फरक
हा नेहमी असतो. अच्छा, त्याचं कारण आहे की सगळेच आकडेवारी क्लोजअप पोलची आपल्याला ऍट अ टाइम नाही भेटत. मी तुम्हाला सगळं सांगितलंय. 38 तास मी सकाळपासून झोपलेलो नाही मी अजून. मी सांगितले ते तुम्ही नोट करून करा तुम्ही. ठीक आहे, आकडेवारीमध्ये काही तफावत नाही आमच्या. अच्छा, ठीक आहे. येस सर. ओके.